नमस्कार. आपली पृथ्वी कशी बनली? आपण कुठून आलो? ही गोष्ट आहे अब्जावधी वर्षांपूर्वीची. विश्वाच्या जन्मापासून ते जीवनाच्या पहिल्या ठिणगीपर्यंतची. चला तर मग हा अद्भुत प्रवास एकत्र अनुभवूया. आपल्यापैकी अनेकांना ही कविता आठवत असेल, नाही का? लहानपणी रात्रीच्या आकाशाकडे बघून आपल्या मनात जे प्रश्न यायचे की हे तारे काय आहेत, कुठून आले, तेच प्रश्न पुढे जाऊन मोठे वैज्ञानिक शोध बनले. चला याच प्रश्नांची उत्तरं शोधूया. तर आपली गोष्ट सुरू होते अगदी सुरुवातीपासून, विश्वाच्या जन्मापासून. आपण अब्जावधी वर्ष मागे जाणार आहोत, जिथे प्रत्येक गोष्टीची सुरुवात झाली. यालाच एक्सपॅन्डिंग युनिव्हर्स हायपोथिसिस असंही म्हणतात. म्हणजे काय? तर विचार करा, एका फुग्यावर तुम्ही काही ठिपके काढलेत आणि तो फुगा तुम्ही फुगवायला लागलात. काय होईल? ते ठिपके एकमेकांपासून लांब जातील, बरोबर? आपलं विश्व अगदी तसंच विस्तारतंय. हे 1920 मध्ये एडविन हबल यांनी सिद्ध केलं. 13.7 अब्ज वर्ष. केवढा मोठा आकडा आहे हा. विचार करा, इतक्या वर्षांपूर्वी विश्वातली सगळी ऊर्जा, सगळं काही एका छोट्याशा गरम गोळ्यात बंद होतं. आणि मग झाला एक महास्फोट, ज्यातून सर्व काही बाहेरच्या दिशेने पसरू लागलं. ही बघा, आपल्या प्रवासाची एक छोटीशी रूपरेषा, बिग बँगपासून ते पृथ्वीवरच्या पहिल्या जीवापर्यंत. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. या महास्फोटानंतर फक्त 3 मिनिटात विश्वातला पहिला अणू तयार झाला होता. फक्त 3 मिनिटात? ठीक आहे, विश्व विस्तारत होतं. पण या रिकाम्या अवकाशात तारे आणि आकाशगंगा म्हणजे गॅलेक्सीज कशा तयार झाल्या? चला आता ताऱ्यांच्या जन्माची गोष्ट पाहूया. सुरुवातीचं विश्व एकदम एकसारखं नव्हतं. काही ठिकाणी वायू आणि धूळ जास्त होती. मग काय, ग्रॅव्हिटीने म्हणजे गुरुत्वाकर्षणाने आपलं काम केलं. हे सगळं एकत्र ओढलं गेलं आणि तयार झाले वायू आणि धुळीचे प्रचंड ढग. यांनाच आपण नेब्युला किंवा तेजोमेघ म्हणतो. ह्या खरं तर ताऱ्यांच्या नर्सरीज आहेत. अशा अब्जावधी ताऱ्यांपैकी एका ताऱ्याने आपलं घर बनवलं. आता आपण आपल्या सूर्यमालेकडे वळूया. बघूया आपलं हे वैश्विक कुटुंब कसं तयार झालं. तर सूर्य तर तयार झाला, पण त्याच्या भोवती फिरणारे हे पृथ्वी, मंगळ, गुरु हे ग्रह कसे बनले? हे एक मोठं कोडं होतं आणि अनेक शास्त्रज्ञांनी ते सोडवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला 2 मुख्य कल्पना होत्या. एक होती निब्युलर हायपोथेसिस, म्हणजे सूर्य आणि सगळे ग्रह एकाच मोठ्या ढगातून बनले. आणि दुसरी होती थोडी नाट्यमय. त्यानुसार सूर्याजवळून जाणाऱ्या दुसऱ्या एका ताऱ्यानं सूर्याचाच काही भाग खेचून घेतला आणि त्यातून ग्रह बनले. पण आज जी थिअरी आपण मानतो ती खूपच इंटरेस्टिंग आहे. सगळ्यात आधी धुळीचे छोटे छोटे कण एकत्र आले, त्यातून लहान खडक बनले. यांना म्हणतात प्लॅनेटेसिमल्स. मग हे लहान खडक एकमेकांना धडकून, चिकटून मोठे होत गेले. अगदी जसं आपण बर्फाचा गोळा करतो ना, तसंच काहीसं. या प्रक्रियेला अक्रेशन म्हणतात. आणि याच प्रक्रियेतून आपले ग्रह तयार झाले. आपली सूर्यमाला म्हणजे जणू काही 2 वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रहांचं कुटुंब आहे. सूर्याच्या जवळचे ग्रह म्हणजे पृथ्वी आणि मंगळ हे लहान आणि खडकाळ आहेत, कारण सूर्याच्या उष्णतेमुळे तिथले हलके वायू उडून गेले. पण सूर्यापासून जे लांब आहेत, जसे की गुरु आणि शनी, ते वायूचे प्रचंड मोठे गोळे आहेत. त्यांना जोवियन किंवा वायूंचे राक्षस असेही म्हणतात. ह्या सगळ्या ग्रहांमध्ये एका ग्रहावर मात्र काहीतरी खूप खास घडणार होतं. आता आपण थेट आपल्या घरी म्हणजे पृथ्वीकडे येऊया. तिचा जन्म किती नाट्यमय होता ते पाहूया. आजपासून सुमारे 4.6 अब्ज वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीचा जन्म झाला. पण तेव्हा ती आजच्यासारखी निळीशार नव्हती तर एक तप्त, धगधगता, खडकाळ आणि निर्जन गोळा होती. आणि मग ह्या शांततेनंतर एक अशी घटना घडली जिने पृथ्वीचं आणि आपल्या रात्रीच्या आकाशाचं नशीबच बदलून टाकलं. या घटनेला द बिग स्प्लॅट म्हणतात. कल्पना करा, मंगळाच्या आकाराचा एक ग्रह, अख्खा ग्रह पृथ्वीवर येऊन आदळला. केवढी मोठी टक्कर असेल ती! या टक्करीमुळे पृथ्वीचा एक मोठा भाग तुटून अवकाशात फेकला गेला. आणि तोच तुटलेला भाग आज आपला चंद्र म्हणून आपल्या भोवती फिरतोय. सुरुवातीला आपली पृथ्वी म्हणजे वितळलेल्या पदार्थांचा एक लावा बॉल होती. मग हळूहळू जड वस्तू खाली बसू लागल्या. म्हणजे लोखंडासारखे जड धातू गुरुत्वाकर्षणाने केंद्राकडे गेले आणि पृथ्वीचा कोअर म्हणजे गाभा तयार झाला. आणि जे हलके पदार्थ होते ते वर तरंगू लागले.
ते थंड झाले आणि त्यातूनच आपलं पृथ्वीचं कवच म्हणजे क्रस्ट तयार झालं, ज्यावर आपण आज राहतो. पृथ्वी तर तयार झाली, पण ती अजूनही निर्जीव होती. मग या खडकाळ ग्रहावर जीवन कसं आलं? चला, आता या कथेच्या सर्वात रोमांचक भागाकडे वळूया. आपल्या वातावरणाची गोष्ट ना 3 टप्प्यांत घडली. पहिला टप्पा, सुरुवातीचे हायड्रोजन आणि हेलियमसारखे हलके वायू सौर वाऱ्यांनी उडवून लावले. दुसरा टप्पा, मग ज्वालामुखींमधून पृथ्वीच्या पोटातले वायू बाहेर आले. पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, पण ऑक्सिजन नव्हता. आणि मग आला तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, जेव्हा सूक्ष्मजीवांनी प्रकाशसंश्लेषण सुरू केलं आणि वातावरणात ऑक्सिजन सोडायला सुरुवात केली. हाच तो ऑक्सिजन ज्यामुळे आज आपण श्वास घेऊ शकतो. ज्वालामुखींमधनं जी प्रचंड पाण्याची वाफ बाहेर आली होती, ती पृथ्वी थंड झाल्यावर ढगांमध्ये बदलली आणि मग जो पाऊस सुरू झाला तो काही 100-200 वर्ष नाही, तर हजारो वर्ष कोसळत होता. या अविरत पावसाने पृथ्वीवरचे सगळे खड्डे भरले आणि सुमारे 4 अब्ज वर्षांपूर्वी आपल्या महासागरांचा जन्म झाला. मग ह्या महासागरांमध्ये जीवन सुरू कसं झालं? विज्ञान सांगतं की ही एक रासायनिक किमया होती. पाण्यात असे काही रेणू तयार झाले ज्यांच्यात एक खास गोष्ट होती. ते स्वतःच्या कॉपीज म्हणजे प्रतिकृती तयार करू शकत होते आणि इथूनच जीवनाची गाडी सुरू झाली. आजपासून सुमारे 3.8 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर जीवनाची पहिली खूण सापडते, निळ्या हिरव्या शैवालाच्या रूपात. हेच ते छोटे जीव होते ज्यांनी आपल्या वातावरणात ऑक्सिजन भरला आणि भविष्यातल्या जीवसृष्टीसाठी रस्ता तयार केला. एका बिंदूतून सुरू झालेला हा प्रवास, महास्फोट, ताऱ्यांचा जन्म, ग्रहांची निर्मिती आणि मग पृथ्वीवर जीवनाची पहिली ठिणगी. हा अब्जावधी वर्षांचा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे. पण ही गोष्ट इथे संपत नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. 3.8 अब्ज वर्षांपूर्वी सुरू झालेला हा जीवनाचा प्रवास आपल्याला पुढे कुठे घेऊन जाईल याचा विचार नक्की करा.